वेलकम बॅक. चला पुन्हा एकदा एक खूप महत्त्वाचा लेसन, आपल्याला समृद्ध करणारा विषय, आपल्याला शहाणं करणारा विषय, आपल्याला मॅच्युअर करणारा विषय हिस्ट्री. ठीक आहे, याच्यामध्ये आता आपल्याला बघायचं आहे इंडियन हिस्टोरिओग्राफीमध्ये आपल्याला बघायचं आहे व्हेरियस आयडिओलॉजिकल फ्रेमवर्क्स. आयडिओलॉजी म्हणजे काय? आयडिओलॉजी म्हणजे तात्विक आणि फ्रेमवर्क म्हणजे प्रणाली. आयडिओलॉजी म्हणजे वेगवेगळ्या आयडिओलॉजीज ज्या असतात त्या. आता ठीक आहे, आता आपण जेव्हा शिकायला सुरुवात करू तेव्हा तुम्हाला त्याबद्दल अजून जास्त क्लॅरिटी येईल. आता ही जी पहिली आयडिओलॉजी आहे ही आहे कॉलोनियल हिस्टोरिओग्राफी. खूप जास्त महत्त्वाची गोष्ट आहे. या सगळ्याच गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. बघा चला, कॉलोनियल हिस्टोरिओग्राफी. कॉलोनियल म्हणजे कॉलनी. इथे एक शब्द आहे कॉलनी. कॉलनी म्हणजे काय? कॉलनी. आता तुम्ही एखाद्या कॉलनीत राहत असाल का नाही? आता मी इथे एका कॉलनीमध्ये राहतो, ठीक राईट. तर या कॉलनीचं नाव आहे अशोकनगर. आता मी ज्या कॉलनीमध्ये राहतो त्या, राईट. बघा चला, कॉलनी म्हणजे काय? वसाहत. म्हणजे यांनी काय केलं? वसाहतवाद किंवा वसाहतवादी दृष्टिकोन हे शब्द तुम्ही ऐकले असतील का नाही? डेफिनेटली ऐकले असतील. तर त्यांची तीच पॉलिसी, ती स्ट्रॅटेजी होती. कॉलोनियल हिस्टोरिओग्राफी काय बघा पटकन. द अर्ली स्कॉलर्स म्हणजे सुरुवातीची जे स्कॉलर म्हणजे काय? हुशार लोक. द अर्ली स्कॉलर्स हू स्टडीड अँड रोट इंडियन हिस्ट्री, ज्यांनी भारतीय इतिहासाचा अभ्यास केला आणि लिखाण केलं. बघा बरं का, भारतीय इतिहासाचा अभ्यास केला आणि भारतीय इतिहासाचं लेखन करणारे सुरुवातीचे लोक कोण होते? वर मेनली ब्रिटिश ऑफिसर्स. अरे दुर्दैव आपलं, सालं दुर्दैव आपलं. ब्रिटिश ऑफिसर्स अँड ख्रिश्चन मिशनरीज, हे तर डबल दुर्दैव आपलं, राईट. ब्रिटिश ऑफिसर्स ज्यांना भारताबद्दल द्वेष होता, त्या लोकांनी सगळ्यात पहिले भारताचा अभ्यास केला आणि त्या लोकांनी भारताबद्दल लिहिलं. चांगलं लिहिलेलं असणार आहे का? अजिबात नाही. आणि अजून कोण होते? ख्रिश्चन मिशनरीज. ख्रिश्चन म्हणजे काय? ख्रिश्चन म्हणजे ख्रिश्चन धर्माचे. मिशनरीज म्हणजे काय? मिशनरीज हा शब्द एकदा गुगलमध्ये टाकून बघा, याचा अर्थ काय आहे. मिशनरीज म्हणजे त्यांना एक मिशन दिलेलं आहे. मिशन, MISSION, मिशन दिलेलं आहे. त्यांना एक ध्येय दिलेलं आहे आणि ते ध्येय कोणतं आहे? ख्रिश्चन धर्माचा प्रसार करायचा. भारतामध्ये जावा, जगामध्ये जावा आणि ख्रिश्चन धर्माचा प्रसार करा. मग हे ख्रिश्चन धर्माचा प्रसार करायला आलेल्यांनी भारताबद्दल अभ्यास केला आणि भारताबद्दल लिहिलं. दुर्दैव आपलं, राईट. म्हणजे त्यांनी त्यांच्याच अँगलनं लिहिलं नाही, आपल्या अँगलनी कसं काय? आपल्या अँगलनी लिहिलंच नाही त्यांनी हे सगळं. दुर्दैव आपलं. त्यांना इंग्लिश भाषा येत होती, आपल्याला नंतर यायला लागली. आपल्याला त्यांनी इंग्लिश भाषा नंतर शिकवली. ती पण का शिकवली? त्यांच्या कामापुरती शिकवली. चला पुढे बघा. देअर प्रेजुडाईज म्हणजे याचा शब्दशः अर्थ आहे पूर्वग्रह. याचा अर्थ आहे म्हणजे त्यांना जो भारताबद्दलचा द्वेष होता, भारताबद्दलचा राग होता, भारताबद्दलची जी त्यांची चीड होती, इज क्लिअरली रिफ्लेक्टेड इन द वे सम ऑफ देम हॅव रिडिक्युल्ड इंडियन कल्चर. म्हणजे त्यांनी जे काही लिहिलं का नाही त्याच्यामध्ये हे सगळं दिसलं. त्यांनी आपल्यावर टीका केली, नावं ठेवली त्यांनी, राईट. देअर रायटिंग्स वर यूज टू जस्टिफाय द कॉलोनियल ब्रिटिश रूल. म्हणजे त्यांनी जे काही लिहिलं ना त्यांनी जस्टिफाय, म्हणजे त्यांनी हे सांगायचा प्रयत्न केला की आम्ही भारतावर राज्य करून त्यांच्यावरच उपकार करतोय. आम्ही काय त्यांच्यावर त्यांचे हाल नाही करते, आम्ही काय त्यांच्यावर अन्याय नाही करते. उलटा आम्ही ह्या जंगली लोकांना, या अनसिव्हिलाइज्ड लोकांना आम्ही राहायचं कसं शिकवतोय, आम्ही एज्युकेशन देतोय. बघा, चोर तो चोर आणि वरून शिरजोर, ही जी मराठी म्हण आहे ना ती ह्याच्यासाठी वापरतात, ह्या साल्यांसाठी. हे असले लोक होते हे साले. ब्रिटिश रूल कसा चांगला होता हेच त्यांनी लिहिलं त्याच्यामध्ये सुद्धा. नालायक लोक, अक्षरशः नालायक लोक. द 5 व्हॉल्यूम्स ऑफ केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया, 5 खंड लिहिलेत असे जाडच्या जाड ठोकळे. हिस्ट्री काय? केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया, पब्लिश्ड ड्युरिंग 1922 टू 1937. बघा, हे ब्रिटिश रूलमधलं आहे. CE कॉमन एरा आर डिस्टिंक्ट एक्झाम्पल्स ऑफ कॉलोनियल हिस्टोरिओग्राफी. डिस्टिंक्ट म्हणजे ठळक एक्झाम्पल आहेत, ठळक उदाहरणं आहेत ही, की त्यांनी ते हे म्हटले की नाही आमचंच बरोबर आहे. आम्ही काही ह्यांना म्हणजे ह्या लोकांनी भारतावर इतके अनन्वित अत्याचार, भारताला सोने की चिडिया म्हणत होते. एक तर पहिले 600-700 वर्ष ते मुघल आणि नंतरचे हे 150-200 वर्ष ब्रिटिश.
वाट लावली ह्या लोकांनी, वाट लावली. सोने की चिडिया म्हणत होते. असं म्हणत होते की भारतामध्ये प्रत्येक घरामधून सोन्याचा धूर निघत होता. आणि ह्यांनी काय केलं, ह्यांनी आपल्या भारताला कंगाल करून टाकले ह्या दोघांनी. हा मुद्दा आहे कॉलोनियल हिस्टोरिओग्राफी. येतोय का तुमच्या लक्षात? ह्याच्याबद्दल विचार करा, ह्याच्याबद्दल तुमची मतं काय आहेत ती सांगा, कमेंटमध्ये बोला. फक्त ऐकून सोडू नका ह्या गोष्टी. तुमच्या मनामध्ये हे विषय घोळले पाहिजे, तुमच्या डोक्यामध्ये चीड आली पाहिजे हे सगळं ऐकून. ठीक आहे, चला या लेक्चरमध्ये एवढंच. पुढचा मुद्दा आपण तिथं दिसतोय ओरिएंटलिस्ट हिस्टोरिओग्राफी, ते आपण पुढच्या लेक्चर व्हिडिओमध्ये बघू. चला.